नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण तब्बल 11 महिन्यांनी सर्वसामान्यांसाठी आजपासून मुंबईतली लोकल सुरू झाली आहे, खुली झाली आहे. सकाळी 7 पर्यंत सर्वसामान्यांना परवानगी आहे आणि आता थेट 12 वाजेपर्यंत लोकलमध्ये ते शिरू शकणार आहेत. पहिल्या लोकलपासून आज अधिक गर्दी पाहायला मिळते. कर्जत, कसारा, बदलापूर, विरार, वसई, नालासोपारा या लांबच्या ठिकाणहून येणाऱ्या नोकरदार वर्गाला आजपासून हा मोठा दिलासा मिळालेला आहे. 4 ते 5 तासांचा त्यांचा प्रवास आता आधीप्रमाणे 1 ते 1.5 तासांवर आलाय आणि त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी लवकर कमी हो अशीच कारचालकांची अपेक्षा सध्या व्यक्त होते. आपण बघतोय की डोंबिवलीकर आणि कल्याणकर देखील खुश आहेत, कारण सगळ्यात पहिली लोकल तेथपासून 7 वाजेपर्यंत तुम्ही लोकलनं आजपासून प्रवास करू शकणार आहात. तब्बल 9 ते 10 महिन्यांच्या विश्रांतीनंतर लोकलमध्ये आज ही जी वाहतूक आहे ती पूर्ववत करण्याचा एक मोठा टप्पा मानला जातोय. त्याच्यामुळे 11 महिन्यांनंतर लोकलमधून प्रवास करण्यासाठी आजचा दिवस असा होता, कारण आज पहाटेपासूनच लोकल 7 वाजेपर्यंत म्हणजे पहिल्या लोकलपासून 7 वाजेपर्यंतची मुभा देण्यात आलेली होती. त्यामुळे 11 महिन्यांनंतर अनेकांनी आज पहिल्यांदा म्हणजे कोरोना काळानंतर आज अनेकांनी प्रवास केला. हळूहळू हे चित्र पूर्वीसारखं दिसायला निश्चितच वेळ लागेल आणि आता म्हणजे 7 ते 12 मध्ये तुम्ही प्रवास करू शकणार नाही, तर 12 ते 4 तुम्ही यापुढे प्रवास करू शकणार आहात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्थानकांवरची दृश्य सध्या आपण बघतोय. एक्चुअली मेरा है ना ये फर्स्ट ट्रैवल है, पर अच्छा हुआ है कि चालू हो गई है. तो सबको बहुत तकलीफ हो रही थी, ये लॉकडाउन में वो मजदूर लोग को बहुत तकलीफ हो रही थी. तो अभी अच्छा है, सब जॉब भी कर सकते हैं उनकी रोजी रोटी के लिए. तो बहुत अच्छा है, अभी तो सबके लिए अच्छा है. गवर्नमेंट के लिए भी अच्छा है, उनको भी थोड़े पैसे कमाने मिलेंगे तो देश में भी इकोनॉमी बढ़ेगी. तो अच्छा ही है. ट्रेन जो चालू हुआ तो ऐसा तो नहीं है जो 7 बजे टिकट देने का, 9 बजे टिकट दे तो पब्लिक अच्छा होता था. ये तो और बहुत सी बात है. ऐसा तो बात नहीं है जो ट्रेन चालू हो गया पब्लिक को बोल दिया, पब्लिक आके परेशान होता है. ये तो बहुत पब्लिक का बात है ना. इसलिए क्या बोलूँ, सरकार को देखना मानता था ना, मोदी सरकार को जो हाँ भाई ऐसे ऐसा बात है. हाँ 7 बजे टिकट चालू किया तो इसमें पब्लिक के बहुत तकलीफ होता है. तो 9 बजे से करो, ऐसा कर दिया और क्या बोलने का है. आपण काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि यानंतर आपण आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे, त्याचबरोबर विजय देसाई आणि स्वाती लोखंडे आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल आहेत CSMTला, विजय देसाई आहेत नालासोपाऱ्याला आणि स्वाती आता आहे भाईंदरला. सुरुवातीला जातोय पण विजय देसाई आता आपल्या सोबत आहेत. विजय, लांबून जे प्रवास करतात जे नोकरदार, त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा मानायला हवा. काय प्रतिक्रिया मिळतात? एक मोठा दिलासा निश्चितच इकडच्या प्रवाशांसाठी. रेणुका, प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला ही बाब जरी खरी असली तरी जे कामावर जाणारे लोक आहेत त्यांच्या वेळेबाबत लोक नाराज आहेत. आणि या ठिकाणी सकाळी पहाटेपासून मोठमोठी रांग लागलेली. नालासोपारा पूर्वेचं रेल्वे जे तिकीट खिडकी आहे त्या ठिकाणी भली मोठी रांग लागलेली आहे. अजून सुद्धा तिकडे मोठी रांग लागलेली आहे. सकाळी 7 वाजता हे काउंटर बंद करण्यात, पण ज्यांनी सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून ज्यांनी लाईन लावली त्यांचं काय, त्यांना तिकीट मिळणार का हे आता पाहावं लागेल, कारण त्यांना तिकीट दिली नव्हती. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. माझ्यासोबत एक प्रवासी आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. तुम्ही या निर्णयावर समाधानी आहात का? नाही सर, पहिला आम्ही महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतो. त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी लोकल चालू केली आहे, पण त्याचा सर्वसामान्य माणसाचा काहीच उपयोग नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त 2% माणसाचाच त्याचा उपयोग आहे. मी स्वतः 5 वाजेपर्यंत तिकीट काउंटरला उभी होती. 5 वाजता लाईन लावलेला, 7 वाजला आणि त्यांनी तिकीट विंडो बंद केली. मग मला स्वतःलाच तिकीट दिलं नाही. म्हणजे 2 तास लाईन लावून जर आपल्याला तिकीट भेटत नसतील तर तुम्ही कसं सांगू शकतात की सर्वसामान्य माणसासाठी तुम्ही लोकल ट्रेन चालू केली आहे. शेवटी आता मला दमून बसनीच जावं लागतील. मग हे आम्हाला काय उपयोग आहे? आणि मी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती करून हे सांगते की त्यांनी जे टायमिंग ठेवलाय त्याचा टायमिंगला ते नुसतं म्हणतात की सर्वसामान्य माणसासाठी आहेत, पण त्या टायमिंगचा सर्वसामान्य माणसाचा काहीच उपयोगच नाहीये. कारण आमची ऑफिस 9ची किंवा 10ची असते. आज आम्ही ऑफिसला लवकर जाऊ असा विचार करून आलेली, पण 5 वाजता उभे राहून जरी 7 वाजेपर्यंत तिकीट नाही भेटलं मग आम्हाला काहीच उपयोग नाही. आणि वरून त्यांना ते तिकीट विंडो आहे ते पण उघडावं लागतील, कारण एका विंडोवरती जर हजार माणसं उभे राहिले, मग तुम्ही सांगा 2 तासामध्ये कशी काय तिकीट भेटणार आहे? मग त्यांचा लोकल चालू करून उपयोगच नाहीये. त्यांनी नुसतं सांगितलं की आधी स्पेशल सर्व्हिससाठी लोकल चालू होती, आम्ही आता लोकलची संख्या वाढवली आहे.
पण संख्या वाढून काय उपयोग आहे? सर्वसामान्य माणसासाठी जायलाच देणार नाही मग तुम्ही, मग ह्याचा आम्हाला काहीच उपयोग आहेच नाही. मग त्या टायमिंग बद्दल त्या सरकारला परत विचार करावा असं माझं म्हणणं आहे. ही जी वेळ आहे, तुम्ही आता कामावर आता जाऊ शकत नाही, काय सांगाल? म्हणजे इतर ज्या महिला प्रवासी असतील किंवा महिलांसाठी अगोदर 11च्या नंतर होतं, पण आता ती वेळ बदललेली आहे. सरकारने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला असं वाटतंय की ठीक आहे, सरकारने एक कदम घेतलाय, पण त्या कदमवरती त्यांचा काहीच उपयोगच नाहीये. आणि हा सर्वांना माहितीये की मुंबई एक सिटी आहे, त्याला आम्ही काय म्हणतो, मायानगरी म्हणतो. आणि आम्हाला केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला सर्वांना माहितीये की महाराष्ट्रामध्ये जी मुंबई आहे ती आपली राजधानी आहे. मग त्या हिशोबाने जे कामाची वेळ असते ते सकाळी 7 ते 10च्या दरम्यान असते. मग त्या हिशोबाने महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, सर्वसामान्य माणसासाठी त्यांनी जे लोकल टाइम चालू केली आहेत ते 5 ते 10 वाजेपर्यंत सकाळी चालू केलं असतं. आणि संध्याकाळी मोस्ट ऑफ ऑफिस चर्चगेटला असू दे किंवा विरारला असू दे, त्यांचं टायमिंग 6:30च असतात. मग त्या जर 6:30ला निघाले असतील तर 7 ते लास्ट लोकल पर्यंत टायमिंग बरं आहे. मध्ये तशा पण कोण नाही जात आणि असं पण कोण नाही जात. आणि त्यांचा दुसरा प्रश्न जे आहे की भीड होतात. मग तसा विचार करायला गेला, आता ज्या माणसांना ट्रेनमध्ये प्रवास करायला भेटणार नाही त्या सर्व माणसं आपल्या BST धरतील किंवा ST धरतील. मग तसा रश BST मध्ये पण होणार ना. मग सोशल डिस्टन्सिंगचा का तुम्ही सांगतायत ना की सोशल डिस्टन्सिंग असू द्या, म्हणून आम्ही ट्रेनला 3 पार्टला डिवाइड केलाय. एक सकाळी सर्वसामान्य माणसासाठी, परत दुपारी ते स्पेशल सर्व्हिस असतात ज्यांना करोनासाठी अपॉइंट केलेला, आणि संध्याकाळी परत बायकांसाठी. पण त्या रश तुम्ही ट्रेनमध्ये मेंटेन करतात का, ते हे आधी विचार करा ना. सोशल डिस्टन्सिंग आम्ही म्हणतो, फक्त हे काय एक शब्द आहे सोशल डिस्टन्सिंग, पण त्याचा कोण वापर करतो? बरोबर, त्याचा वापर होतोय की नाही हा प्रश्न या महिलेला पडलेला आहे. आणि आपण त्यांनी जसं म्हटलंय की तिकीट काढण्यासाठी तब्बल 2 तास त्या लाईनमध्ये उभ्या होत्या आणि तरी देखील त्यांना तिकीट मिळू शकलं नाही. यानंतर आपण जातोय स्वाती लोखंडे, आमच्या प्रतिनिधी सध्या भाईंदरहून आपल्या सोबत आहेत. स्वाती, इकडच्या आपण बघितल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? भाईंदरच्या नागरिकांचं काय म्हणणं होतं? त्यांनी कसा प्रवास केलाय, त्यांच्या काय प्रतिक्रिया मिळत आहेत? थोडासा दिलासा. खरं तर रेणुका, आपण बघितलं की साधारणतः 7:05ला काही जण आले होते आणि ते साहजिकच होतं की त्यांना तिकीट देण्यात आलं नाही, ते परतत होते. अनेक अशा महिला होत्या त्या म्हणाल्या की 10 महिन्यांनंतर ते इतक्या बाहेर आल्या होत्या, पण त्यांना तिकीट मिळू शकलेलं नाहीये. अनेक जणांना उलट्या दिशेने, म्हणजे पी कारला नाही पण उलट्या दिशेनं जायचं होतं, म्हणजे मुंबईच्या दिशेने किंवा विरारच्या दिशेने जायचं होतं, पण त्यांनाही तिकीट मिळालं. आणि याची कारणं आहेत की ज्या पद्धतीनं सरकारनं जे आदेश देत रेल्वे सुरू केली, लोकल सुरू केली, म्हणजे 7 ते 12 आणि 4 ते 9 या काळात सामान्य माणूस प्रवास करू शकत नाहीये. रेल्वे स्टेशनला आपण बघितलं की सगळे जिने, म्हणजे जसं नालासोपारा आता आपण बघितलं की नालासोपारा सगळे तिकीट विंडो ओपन नाही आहेत, पण इथे मी जिथे आता उभी आहे भाईंदर स्टेशनला, तिथे मात्र सगळे विंडोज, एस्केलेटर्स, लिफ्ट सगळं सुरू करण्यात आलेलं आहे. आणि एकूणच एक ड्राईव्ह, म्हणजे तिकीट चेकरची ड्राईव्ह पण करण्यात येते. पोलिसांचा बंदोबस्त पण आपल्याला बघायला मिळतोय, पोलिसांचा बंदोबस्त पण आपल्याला बघायला मिळतोय, जेणेकरून तिकीटलेस पॅसेंजर आणि बरोबर जी प्रवर्ग आहेत, म्हणजे जी ठराविक वेळ आहे त्या वेळेमध्ये प्रवासी आता काळजी घेण्यात आलेली आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळे जरी प्रिकॉशन झाले असले किंवा घेतले असले तरी महत्वाचं म्हणजे त्या महिलेने जो प्रश्न विचारला तोच की याचा खरंच सामान्यांना उपयोग होतोय का, तर याचं उत्तर कोणीही नाही देईल. रेणुका, अगदी खरं आहे स्वाती. आपण बघतोय की कशा रीतीने या प्रतिक्रिया मिळतात. आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींकडे जाणार आहोत आणि विजय आणि स्वातीशी संवाद साधल्यानंतर आता जातोय प्रफुल्ल साळुंखे, आता आपल्या सोबत आहेत CSMT-हून. प्रफुल्ल, आपल्याला माहितीये की अभूतपूर्व इतका लॉकडाऊन लावावा लागला होता आणि त्याच्यानंतर CSMT आता पुन्हा गजबजताना दिसते आहे. काय चित्र होतं सकाळचं आणि आता सध्या काय चित्र पाहायला मिळत आहे? रेणुका, आता मी चर्चगेट या स्टेशनवर उभा आहे, कारण सगळ्यात जास्त गर्दी जी आहे आपण मुंबईमध्ये जर पाहिली तर ते वेस्टर्न रेल्वेला असते. आणि त्याचेच चित्र जे आहे ते वेस्टर्न रेल्वेवर जी खालची स्टेशन आहे, ज्याला आपण भाईंदर असेल, नालासोपारा असेल, त्याचबरोबर इकडे अंधेरी असेल, बोरिवली असेल, या ठिकाणी प्रचंड गर्दी जी आहे ती लोकांची सकाळपासून पाहायला मिळते. कारण तिकीट घेण्यासाठी विंडो जवळपास 1 किंवा 2 आहे आणि घेणाऱ्यांची संख्या जवळपास हजारो आहे. जवळपास 2-2 तास लोक या ठिकाणी तिकिटासाठी रांगेत उभे आहेत आणि अनेकांना तिकीट देखील मिळू शकले नाही. आपल्याबरोबर सुरेश आहेत, हे नालासोपारा इथून ट्रेनमध्ये चढलेत. सुरेशजी, क्या हालात है वहाँ पे? बहुत हालात ख़राब है. यहाँ इतनी पब्लिक है कि हद से बाहर, कम से कम
1000 से ऊपर होगी पब्लिक, 1000 से ऊपर पब्लिक है वहाँ पर। आप जाकर खुद देखेंगे तो आप बोलेंगे कि कहाँ की पब्लिक आ गई है इतनी, बहुत ज़्यादा है पब्लिक है। इसके आगे मैं क्या कहूँ आपको। क्या टिकट विंडो नहीं है? नहीं, टिकट विंडो है, बहुत कम है, 2 या 3 विंडो है खाली। मतलब और विंडो बढ़ाना चाहिए उनको, कम से कम पब्लिक के लिए अच्छा हो कम से कम। ट्रेन शुरू करने से फ़ायदा हुआ है कुछ? नहीं, ट्रेन चालू करने से पब्लिक को तो बहुत फ़ायदा हुआ है, ऐसी बात नहीं। आम पब्लिक के लिए बहुत फ़ायदा है, काम पर आदमी आ रहे हैं जा रहे हैं, बहुत अच्छा है, पहले से बेहतर है। नक्कीच आपण रेणुका पाहिलं अक्षरशः म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये जर आपण त्यांनी व्हिडिओज काढलेले आहेत, अक्षरशः हजारो लोक जे आहेत ते तिकीट विंडोजवळ या ठिकाणी थांबलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिकिटासाठी 1 किंवा 2च विंडो प्रत्येक स्टेशनवर सुरू आहे। हे कुठेतरी धक्कादायक आहे। जर लोकल ट्रेन तुम्ही सुरू केल्या तर निदान लोक येणार आहेत, त्यांची गर्दी वाढणार आहे, त्यामुळे तेवढ्या प्रमाणात लोकलच्या ज्या तिकीट आहेत त्याच्या विंडो देखील उघड्या करायला पाहिजे होत्या, तिकीट द्यायला हवं होतं, पण तसं होताना दिसत नाही। आणि कुठेतरी आणखी अडचणीत भर पडली की काय अशी जी भावना आहे ती नागरिकांमध्ये। पण कुठे का असे ना, एक मोठा दिलासा एवढाच आहे की निदान सांगायला का असे ना पण लोकल ट्रेन सुरू झाली। आपण बघतोय आता थेट दुपारी 12 नंतर इथून प्रवासी प्रवास करू शकणार आहेत, पण थेट प्रश्न या सगळ्यांचा एकच आहे की तो म्हणजे जर तिकीट खिडक्या जास्त नसतील तर आम्ही तिकीट कुठून काढणार आणि आम्ही प्रवास इतक्या मर्यादित वेळेत नेमका करणार कसा, हा सगळ्यांचा मुख्य प्रश्न। एक्चुअली मेरा है ना ये फर्स्ट ट्रैवल है, पर अच्छा हुआ है कि चालू हो गई है। तो सबको बहुत तकलीफ हो रही थी, ये लॉकडाउन में वो मजदूर लोग को बहुत तकलीफ हो रही थी, तो अभी अच्छा है, सब जॉब भी कर सकते हैं उनकी रोजी रोटी के लिए, तो बहुत अच्छा है। अभी तो सबके लिए अच्छा है, गवर्नमेंट के लिए भी अच्छा है, उनको भी थोड़े पैसे कमाने मिलेंगे तो देश में भी इकोनॉमी बढ़ेगी, तो अच्छा ही है। ट्रेन जो चालू हुआ क्योंकि ऐसा तो नहीं है जो 7 बजे टिकट देने का 9 बजे टिकट दे तो पब्लिक अच्छा होता था। ये तो और बहुत सी बात है, ऐसा तो बात नहीं है। जो ट्रेन चालू हो गया पब्लिक को बोल दिया, पब्लिक आके परेशान होता है, ये तो बहुत पब्लिक का बात है ना। इसलिए क्या बोलूँ, सरकार को देखना मानता था ना, मोटर सरकार को, जी हाँ भाई ऐसा बात है, हाँ 7 बजे टिकट चालू किया तो इसमें पब्लिक के बहुत तकलीफ होता है, तो 9 बजे से करो, ऐसा कर दिया और क्या बोलने का है। आपण बघतोय प्रवाशांच्या प्रतिक्रिया आणि यानंतर देखील आपण या 1 फेब्रुवारीच्या दिवशी लोकल प्रवास सुरू होतोय आणि त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण 1 फेब्रुवारी हा दिवस आणखीन महत्त्वाचा, तो म्हणजे आज अर्थसंकल्प सादर होणार आहे। शंभर वर्षातलं सर्वोत्तम बजेट असं खुद्द अर्थमंत्र्यांनी वर्णन केलेल्या अर्थसंकल्पाची संपूर्ण देश वाट पाहतोय। कोरोना काळात गंभीर जखमी झालेल्या अर्थव्यवस्थेला बजेटची लस बरी करू शकेल का, हे आज सकाळी 11 वाजता कळू शकणार आहे। बांधकाम क्षेत्र, पायाभूत सुविधा क्षेत्र या सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रांना यंदाच्या बजेटकडून प्रचंड अपेक्षा आहेत। आयकर, जीएसटी आणि टॅक्स सेव्हिंग बॉन्ड्सवर किती कर सवलत मिळते, ही सवलत वाढणार का, याकडे देखील सर्वसामान्यांचं लक्ष लागलं। तसंच इंधन दरांवरचे कर केंद्र सरकार कमी करणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण पेट्रोल सध्या प्रति लिटर 92 रुपयांच्या घरात आहे। चीन आणि पाकिस्तान यांचं दुहेरी आव्हान पाहता संरक्षण क्षेत्रासाठी तरतूद वाढणार आहे का, याकडे देखील लक्ष असेल। कोरोना काळामुळे महत्त्व अधिक अधोरेखित झालेल्या आरोग्य क्षेत्राला या बजेटमधून काय मिळणार का, रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढणार का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा असेल। देशाचं भविष्य अवलंबून असणाऱ्या शिक्षण क्षेत्रासाठी सध्याचं मोदी सरकार कोणती गुड न्यूज देतं, याकडे देखील पालकांचं लक्ष आहे। आणि सरकार नेमकं कशाला प्राधान्य देणार आहे ते याच्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत। आत्मनिर्भर भारत योजना, पीएलआय अनुदान, आरोग्य, त्याचबरोबर पीएलआय अनुदान, त्याचबरोबर आरोग्य, ग्रामीण विकास, खतांवर अनुदान आणि पंतप्रधान किसान योजना। वैयक्तिक टॅक्सबद्दल काय काय अपेक्षा व्यक्त होत आहेत त्यावर देखील नजर टाकूयात। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या सेसमध्ये वाढ होण्याची शक्यता, एटीसी अंतर्गत सूट 2 लाखांहून 1.5 लाखांपर्यंत ती येण्याची शक्यता व्यक्त होते।
कोरोना काळात बहुतेकांनी वर्क फ्रॉम होम केलं होतं. अशा घरून काम करणाऱ्यांना अर्थात वर्क फ्रॉम होम असणाऱ्यांना काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे का? कोविडमुळे मेडिक्लेममध्ये सवलत मिळू शकते का, अशी देखील शक्यता सध्या व्यक्त केली जाते. शैक्षणिक क्षेत्राकडून काय काय अपेक्षा सध्या व्यक्त होत आहेत तर राष्ट्रीय शिक्षण योजनेची अंमलबजावणी, शाळा गळती रोखण्यासाठीची योजना आणि आर्थिक मदत आणि गरीब कल्याण रोजगार योजनेची अंमलबजावणी. मोदी सरकारचं 2021 मधलं म्हणजे आज सादर होणारं बजेट अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आधीच खिळखिळा झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना संकटानं प्रचंड हादरे दिलेत आणि त्यामुळे ही अर्थव्यवस्था पुन्हा उभी करणं आणि सर्वसामान्यांचं बजेट पुन्हा रुळावर आणणं हे मोदी सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. आणि यामध्ये करदात्यांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं लाखो माणसं जीवानिशी गेली आणि वाचलेली माणसं आर्थिक संकटानं जीवन मरणाच्या खिंडीत अडकली. पण 2021 मध्ये आलेल्या कोरोना लसीनं परिस्थिती हळूहळू सामान्य होईल, बजेट रुळावर येईल अशी आशा सगळ्यांनाच वाटतेय. त्यात सामान्यांना मोठी अपेक्षा आहे ती मोदी सरकारच्या बजेटकडून. कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. सर्वसामान्य नागरिक तर अक्षरशः होरपळून निघाला. त्यामुळे इन्कम टॅक्स मधून सवलत मिळणाऱ्या उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सध्या 2.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कुठलाही कर आकारला जात नाही. ही मर्यादा 2.5 लाखांवरून 3.5 लाखांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. लोकांना अन्य बाबींवर खर्च करायला त्यामुळे पैसा मिळेल, सामान्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल, त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी होईल असंही सांगितलं जातंय. कर बचत योजनांमधील गुंतवणूक किंवा विशिष्ट खर्चासाठी कलम 80C अंतर्गत एका ठराविक मर्यादेपर्यंतच्या रकमेवर करातून सवलत दिली जाते. सध्याची मर्यादा ही 1.5 लाख रुपये. महागाई लक्षात घेता सवलत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये. गुंतवणूक मर्यादा 2.5 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी आहे. अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीची गुंतवणूक मर्यादा 2.5 लाखांपर्यंत वाढवावी अशी अपेक्षा करदात्यांकडून व्यक्त होतीये. करकपात टाळण्यासाठी साधी सुटसुटीत कर प्रणाली असावी अशी अपेक्षा करणाऱ्या करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं गेल्या आर्थिक वर्षात सरलीकृत कर व्यवस्था लागू केली. यावर्षी घरासारख्या स्थावर मालमत्तेवरचा तोटा इतर उत्पन्नातून भरून काढण्याची परवानगी दिली गेली तर अधिकाधिक लोक सरलीकृत कर योजनेचा लाभ घ्यायला प्रोत्साहित होतील अशी अपेक्षा आहे. सामान्य कर प्रणाली अंतर्गत मालमत्तेच्या व्यवहारातलं नुकसान इतर उत्पन्नातून भरून काढण्याची मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासण्यांचा खर्च वाढलाय. नागरिकांचा आरोग्यावरचा मोठा खर्च होतोय. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा योजनेची 25,000 रुपयांची मर्यादा 50,000पर्यंत वाढवावी अशी मागणी होतीये. सध्या नोंदणीकृत शेअर्स रोखे विक्रीतून मिळणाऱ्या 1 लाख रुपयांपेक्षा अधिक दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर 10% दरानं कर आकारला जातो. मात्र महागाईचा विचार न करता दीर्घकालीन गुंतवणुकीवरील नफ्यावर कर आकारल्यानं गुंतवणूकदारांचं नुकसान होतं. त्यामुळे कर आकारणीचे दर कमी करून 5% आणावेत आणि सवलत पात्र उत्पन्नाची मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढवावी अशी अपेक्षा करदात्यांकडून व्यक्त केली जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटकडून करदात्यांना अशा अनेक मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करत अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं शिवधनुष्य निर्मला सीतारामन कसं पेलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत. कोरोनामुळे प्रशासनानं सांगितलेल्या नियमांनुसार चाललेल्या चित्रपटगृह चालकांना केंद्र सरकारनं हिरवा कंदील दिलाय आणि त्यांनी आता 100% क्षमतेनं चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सरकारनं पुन्हा नवीन काही नियमावली जाहीर केली आणि ज्यामध्ये चित्रपटगृह चालकांना सवलती देखील देण्यात आल्यात. 1 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून
100% क्षमतेनं थिएटर सुरू होत आहेत। सिनेमागृह सुरू करायला परवानगी दिली तर कोरोनाचा धोका वाढेल अशी भीती प्रशासनाला असल्यानं त्यांनी याआधी चित्रपटगृहांच्या प्रश्नावर तातडीनं निर्णय घ्यायला टाळाटाळ केली होती। चित्रपट पाहताना मास्कचा वापर करणं, 2 सीट्समध्ये पुरेसं अंतर ठेवणं, शोच्या बुकिंग याविषयी काही सूचनाही प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या। सिनेमा हॉल खुल सकते हैं और ज़्यादा से ज़्यादा ऑनलाइन बुकिंग हो, यह हम एनकरेज करेंगे। 2 शो के बीच में थोड़ा समय रहेगा ताकि भीड़, अचानक आने वाले और जाने वाली भीड़ एकदम ना हो। सैनिटाइजेशन और कोविड प्रोटोकॉल का पूरा सावधानी बरतनी होगी। राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली आणि या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय। येत्या 2 दिवसात कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय आणि आपल्या कालच्या भेटीमध्ये राज्यपालांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या असल्याचं देखील काल सामंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं। कुलगुरू महोदयांची बैठक महाराष्ट्र शासनाबरोबर म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली आम्ही आयोजित केलेली आहे। त्याच्यामध्ये जे म्हणणं राज्यपाल महोदयांकडे काल कुलगुरूंनी मांडलेलं आहे त्याच म्हणण्याच्या अनुषंगानं उद्या आम्ही बैठक लावली। त्याच्यामध्ये ती बैठक झाल्यानंतर त्याचा वृत्तांत उद्याच्या उद्या हा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवला जाईल। परंतु एक निश्चित आहे की आता कॉलेजेस सुरू करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पावलं टाकतोय। आणि पुढची बातमी आहे, गडचिरोलीमधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पंचतारांकित अतिदक्षता विभागाची निर्मिती आता करण्यात आली आहे। खासगी रुग्णालयांना देखील लाजवेल अशा पद्धतीचं अतिदक्षता विभाग तिथे कार्यान्वित करण्यात आलाय। नीती आयोगानं देखील या कार्याचं कौतुक केलंय। जिल्ह्यातल्या आदिवासींना आता लाखो रुपयांची ही आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहे। गडचिरोली जिल्हा आरोग्याच्या बाबतीत खूप मागासलेला जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे। मात्र या जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एखाद्या खाजगी रुग्णालयात ज्या पद्धतीने अतिदक्षता विभागाच्या सोयी मिळतात तशा सोयी आता इथे मिळणार आहे। आपण बघू शकतो हे नवीन आयसीयूचा कक्ष आहे। अतिदक्षता विभाग 50 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आहे। 12 एकूण या ठिकाणी जे आयसीयूचे बेड आहे आणि व्हेंटिलेटर आहे, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम आहे, सगळ्या गोष्टी ज्या अत्यंत आपल्याला महागड्या खाजगी रुग्णालयात मिळतात त्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि हा मावळ प्रभावित जिल्हा आहे। जवान अनेकदा जखमी होतात, उपचाराची सोय नसते। आज याचं उद्घाटन झालेलं आहे। गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत, त्यांना विचारूया। मला सांगा की एकूण आता हे जे अतिदक्षता विभाग आहे याचं महत्त्व काय नेमकं? महत्त्व गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये मोठ्या सुपर स्पेशालिटी पेक्षाही उत्तम त्या ठिकाणी आयसीयू उभा राहिलेला आहे। यामध्ये अत्याधुनिक सगळ्या सिस्टीम आहेत, व्हेंटिलेटर आहे, मॉनिटर आहे, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम आहे, सेंट्रल सक्शन सिस्टीम आहे, त्याचबरोबर सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम पण आहे। एका जागेवर बसून सगळं मॉनिटर करणं आणि टेली आयसीयू देखील त्याची देखील सुविधा उपलब्ध होणार आहे। म्हणजे एकंदरीत गडचिरोलीसारख्या ठिकाणी अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग आयसीयू विभाग हा पहिल्यांदा सुरू होतोय। त्यामुळे इथल्या पेशंटला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता लागणार नाही। इथेच रुग्णाला चांगली सुविधा, चांगली ट्रीटमेंट या ठिकाणी मिळेल। आपल्यासोबत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आहे। कारण एखाद्या सरकारी रुग्णालयातल्या एखाद्या कक्षाच्या संदर्भात ट्विट केलं आणि त्याला 50,000 व्ह्यूज येणं, यांनी ट्विट केला जिल्हाधिकाऱ्यांनी। सर काय म्हणाल तुम्ही या अतिदक्षता संदर्भात ट्विट केलं आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला? याच्या ट्विट करण्याच्या मागे हेतू होता की ज्यावेळेस आम्ही इथे आलो होतो तर इथे प्रायव्हेट सारखी कुठलीही व्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हती। तर आमच्या मनामध्ये आला की आपल्या जिल्ह्यामध्ये का प्रायव्हेट सारखी सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण सुविधा करू शकत नाही। तर आज आपण बघितले तर इथे पूर्णपणे 6 स्वच्छता दृष्टीने आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जसं आयसीयू होते त्याच्यापेक्षा चांगलं आज आपण केलेलं आहे। याला नीती आयोगने पण रिट्वीट केलेलं आहे। नीती आयोगचे CEO जो आहे अमिताभ कांत साहेब त्यांनी पण रिट्वीट केलेलं आहे। आणि पूर्ण भारतामध्ये आपल्या या जो उल्लेखनीय काम झालेलं आहे याचे फार चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांना बिलीव्ह नाही होत आहे की गडचिरोली जिल्ह्यासारखे एरियामध्ये आपण अशी एक फॅसिलिटी तयार करून घेतली आहे। आणि अशी आपण 4-5 अजून नवीन फॅसिलिटी आपल्या याही हॉस्पिटलमध्ये तयार करतो, ज्याच्यामध्ये डेंटल युनिट, फिजिओथेरपी युनिट, कॅज्युअल्टी वॉर्ड। हे म्हणजे आपल्या लोकांना वाटलं पाहिजे की प्रायव्हेट सारखी फॅसिलिटी आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये कसा उपलब्ध होणार आहे।
नक्कीच ज्या जिल्ह्यामध्ये वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही, पायी चालत जावं लागते, अशा ठिकाणी अत्याधुनिक सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि 12 जरी बेड असले तरी हे गडचिरोलीसाठी खूप चांगलं चित्र आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आणि या सकारात्मक बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आणि बजेटचे प्रत्येक अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहत राहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.